या नटनट्यांच्या खालोखाल कोणाचं फॅन फॉलोइंग असेल ना तर या गायकांचं. फॅन प्रचंड वेडे आहेत आणि वेडे असतात, असायलाच पाहिजेत. म्हणजे ते इतके वेडे असतात ना काही की त्या गायकाशी किंवा गायिकीशी असं मनोमन आपलं लग्न लावून मोकळे होतात. विचार करा ना की असाच एखादा गायक अशा एखाद्या फॅनला भेटला तर आता त्या गायकानेच त्या फॅनला लग्नाची मागणी घातली तर. पण लग्न करताना त्या गायकाची काहीतरी वेगळी अट असेल तर. या जर तरच्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आजच्या भागात गिरिजा ओक आणि सुनील बर्वे यांच्यासोबत सुरेल मधुचंद्र. माझा हा स्वरबंधाचे हा अल्बम आज रिलीज करताना मला खूप आनंद होतोय. माझी खात्री आहे की या अल्बमची सुद्धा रेकॉर्ड ब्रेक विक्री नक्कीच होईल. आणखी एक आनंदाची गोष्ट मला जाहीर करायची आहे. मी आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकण्याचा विचार करतोय. मुलीबद्दल माझी अपेक्षा असणारच आहे आणि ती म्हणजे की ती मुलगी सुंदर तर असेलच. पण ती सुंदर महाराष्ट्र के हाईवे देश में सबसे नेशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्यूरो के मुताबिक चॅनल चेंज केलं फक्त मी. पण मी बघत होते ना. 926 कुठला चॅनल? तू कधीपासून मराठी चॅनल बघायला लागलीस? शो संपला. हा रवी कीर्तने होता. मला कॉलेजमध्ये जाम आवडायचा. मला आता त्याच्या लग्नासाठीची अट करणार होती आणि तू चॅनल चेंज केलास. तुला माहितीये तू माझ्या आयुष्याचा चॅनल चेंज केलास. अगं पण रवी कीर्तने माझ्या कॉलेजमध्ये होता. म्हणजे सिनियर होता मला, पण मला जाम आवडायचा. अगं मग तेव्हाच काही पटवलंस? स्वतःहून डायरेक्टली जाऊन कसं बोलायचं? अगं तू म्हणजे काही ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली नाहीयेस. 35mm डॉल्बी डिजिटल जमान्यातली आहेस. 7 वर्ष झुरतीयेस. काय झालं? हा बंद पडली लिफ्ट? हो बंद पडली ना? हो. अरे बापरे. आता हॅलो, कोणी आहे का इथे? ना लिफ्ट बंद पडली. कोणी दार उघडेल का प्लीज? अरे देवा. घाबरताय कशाला? नाही हो, मला ना लिफ्ट मध्ये अडकण्याची खूप भीती वाटते. त्यात काय घाबरायचंय? तुम्ही मला घाबरताय का? मी तसा माणूस नाही. नाही नाही, तसं नाही. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. उलट बरंच आहे तुम्ही इथे आहात. म्हणजे तुम्ही आहात इथे माझ्या बरोबर हे खरंच बरं आहे. जरा धीर आहे. एकटीने काय केलं असतं ना. परत कुठे भेटणार आहे तो मला? ते तू माझ्यावर सोड ग. माझा एक मित्र आहे, रवीचा मित्र आहे. त्याच्या घरी अल्बमच्या सक्सेसची पार्टी आहे. तेव्हा तू चल आमच्या बरोबर. मी प्रिया, विराजची फ्रेंड. हो, विराज बोलला होता मला. सॉरी, आम्हाला जरा लेट झालं. नाही नाही, इट्स ओके. ट्रॅफिक होतं. हा, ही माझी मैत्रीण रवीना. रवी. हाय. मी तुला बघता क्षणीच तुझ्या प्रेमात पडलोय ग. हो, मग काय झालं? मग सावरलो. कोणी सावरलं तुला? नाही, मीच स्वतःला सावरलं. पण का? कारण मला सुंदर चेहऱ्याबरोबर सुंदर गळाही हवा होता. अरे मग माझा गळा सुंदरच आहे की. खरंच देवाने माझं स्वप्न पूर्ण केलं. मी ठरवलंच होतं लग्न करीन तर सुंदर गाणाऱ्या मुलीशीच. माझा गळा सुंदर आहे, पण तो. बस बस बस. माझी नजर कधी चुकायचीच नाही. माझं लग्न सुंदर गाणाऱ्या मुलीशीच होणार. मी असं स्वप्न नेहमी पाहिलंय की या रात्री मी आणि माझी बायको भरपूर गाऊ, रात्रभर गाऊ. फक्त गाणीच गाऊ. पण मी. तुला गाता येतं ना? हो हो, म्हणजे अर्थात मला गाता येतं. बरं, तू डोळे बंद कर. आता डोळे कशाला बंद करायचे?
आता मी तुझ्यासमोर पहिल्यांदा गाते ना, मला लाज वाटते. ठीक आहे, बंद केले डोळे. आणि माझं गाणं संपेपर्यंत उघडायचं नाही था. ठीक आहे. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. ओ हो, वा वा, क्या असं चुकवायचं नाही. सॉरी. डोळे बंद. बर. मेरे जीवन साथी बता, क्यों दिल धड़के रह कर. संपलं. सुपर, फॅन्टॅस्टिक, अप्रतिम गायलेस तू, अप्रतिम. आता खूप मस्त झोप लागणार आहे मला. बरं झालं प्रियाची आयडिया ऐकली, थोडक्यात वाचली. हा खेळ सुरू तर केलाय, उद्या हनीमूनला जायचंय. आता सगळं सुरळीत पार पडलं पाहिजे. तुझाच सहारा आहे. लगता है डर. गा.